मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये तुम्ही कालची अपडेट बघितलेली आहे की यामध्ये 5 महिन्यांची मुदतवाढ सरकारने सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे। तर यामध्ये आता अशी अपडेट आहे की 10 तारखेला परत जे उपोषण आहे हे आझाद मैदान येथे करण्याबद्दलचे माननीय श्री बालाजी पाटील सर यांनी सांगितलेलं आहे की 10 तारखेला परत आपल्याला उपोषण करायचे आहे, कारण जो कार्यकाळ मिळालेला आहे हा कार्यकाळ आम्हाला नको, आम्हाला नोकरीसाठी संधी पाहिजे आणि 11 महिन्यांचा जो कार्यकाळ आहे हा वाढ पाहिजे अशाबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे। तर 10 तारखेला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हजर राहावे अशाबद्दल सुद्धा त्यांनी एका अपडेटमध्ये सांगितलेलं आहे। तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये पुढे काय होणार अशाबद्दल संपूर्ण विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न पडलेला आहे, कारण यामध्ये काही विद्यार्थ्यांचा कार्यकाळ हा संपलेला आहे, तर काही विद्यार्थ्यांचा कार्यकाळ येत्या काही दिवसांमध्ये हा संपणार आहे आणि यामध्ये 5 महिन्याची जी मुदतवाढ दिलेली आहे त्यामध्ये आता जे जुने विद्यार्थी आहे ज्यांचा कार्यकाळ संपलेला आहे तर त्यांना परत नियुक्ती देणार का अशाबद्दल सुद्धा भरपूर जे विद्यार्थी आहे ज्यांचा कार्यकाळ संपलेला आहे त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला आहे। जे विद्यार्थी सध्या कार्यरत आहे त्यांचा कार्यकाळ वाढवून देणार तिथे, कारण ते ऑलरेडी तिथे सध्या कार्यरत आहेत म्हणून। आणि यामध्ये नवीन विद्यार्थी सुद्धा नाराज आहेत की आम्हाला यामध्ये चान्स मिळणार आहे किंवा नाही मिळणार आहे। तर यामध्ये GR ची कॉपी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण कोणताही अंदाज लावू शकत नाही, कारण यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना कार्यकाळ वाढ मिळालेली आहे ते काही विद्यार्थी यामध्ये आनंदात आहे आणि काही विद्यार्थी यामध्ये नाराज आहे। तर तुकाराम बाबा महाराज यांनी सुद्धा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार मानलेले आहे आणि जो कार्यकाळ वाढ मिळालेली आहे त्याबद्दल, आणि त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की तर ही लढाई संपलेली नाही आहे, कारण विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून द्यावी लागेल सरकारला अशाबद्दल सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। तर नेमकं आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये नेमकं काय होणार हे आता आपल्याला GR ची कॉपी आल्यानंतरच समजणार, कारण GR मध्ये सरकार कोणते पॉईंट्स ॲड करणार बघण्यासाठी संपूर्ण विद्यार्थी उत्सुक आहेत। तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये नवीन अपडेट काय येईल ती आल्यानंतर तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊ या संदर्भात संपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।